हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 27. मी काहीतरी विचारतोय. आद्या काहीच बोलत नाही हे बघून सिडने पुन्हा तिला विचारलं. मॅजिकने आणलं असं समजा ना. आद्या घाबरतच उत्तरली. काय? सिड गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तुम्ही मला अभ्यास करू नाही देतात. मला खूप अभ्यास आहे हो. आद्याने भोळा चेहरा करतच म्हटले. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी अभ्यास करायला देणार. आणि मला हे पण खरं खरं सांगायचं की तुझ्याकडे 100 रुपये पण कुठून आलेत ते. सिडने तिच्या हातातून पुस्तक काढून घेतच म्हटले. पापण्यांची उघडझाप करत, अगदी निरागस चेहरा करत ती सिडकडे पाहू लागली. तिची ती अदा सिड पाहतच राहिला. पुस्तक द्या ना माझं. तिचा तो मधाळ आवाज हातातील पुस्तक जणू ओढून घेऊ पाहत होता. तिला पुस्तक द्यायला जाणारे हात सिडने मागे घेतले. तुला बिस्किट वगैरे कोणी दिलं ते सांग मला. सिडने स्वतःला लागलेली तंद्री दूर करतच म्हणाला. भाई, ती दबक्या आवाजातच म्हणाली. तिचा आवाज सिडपर्यंत पोहोचलाच नाही. कोणी दिलं? तिच्या ओठांवर बारीक नजर ठेवतच त्याने तिला पुन्हा प्रश्न केला. तिने आवंढा गिळला आणि घाबरतच ती उत्तरली. भाई. तिच्या गुलाबी पाकळ्यांवरून सिडने नजर हटवली आणि त्याने तिच्या पाणीदार नजरेत पाहिले. भीतीने तिच्या त्या नजरेत वास्तव केले होते. तुला बोललो ना त्याच्यापासून लांब राहा म्हणून. तो चांगला नाही आहे. का कळत नाही तुला? सिडने तिला प्रेमाने समजवतच विचारले. ते खूप चांगले आहेत, एवढंच कळतंय मला. तुम्हाला का बरं ते वाईट वाटतंय? आद्या त्यालाच उलट प्रश्न करत म्हणाली. मी सांगतो तेवढं ऐकायचं. पुन्हा त्या माणसाच्या जवळ अजिबात जायचं नाही. तुला काही हवं असेल तर मला सांगत जा, मी आणून देत जाईल. पण त्याच्याकडे हे बिस्किट वगैरे मागायला जायची गरज नाही, कळलं? सिडने तिला प्रश्न केला. तुम्ही मी मागितलेल्या सगळ्याच गोष्टी कुठे देत आहेत? जॉब मागितला होता तो दिला का? नाही ना दिला. आद्याने छोटंसं तोंड करतच म्हटले. त्याने तरी दिला का जॉब? सिडने तिला प्रश्न केला. मग लगेच दिला. मी राहुलसाठी पण त्यांच्याकडे शब्द टाकलाय. त्याला पण ते लवकरच जॉबला लावतील असं आश्वासन त्यांनी दिलंय मला. आद्या म्हणाली. राहुल? सिड म्हणाला. तो सकाळी भेटला ना आपल्याला. आद्या त्याला आठवण करून देतच म्हणाली. आपल्याला नाही, तुला. सिड तिला म्हणाला. बघितलं, तुम्ही असं चिडत बोलता माझ्यासोबत, म्हणून मला नाही आवडत तुमच्यासोबत बोलायला. भाई असे नाही बोलत माझ्याशी. खूप भारी आहेत ते. तुम्ही त्यांच्यासारखं का नाही बनत? आद्या त्याला म्हणाली. तू काय नुसतं भाई भाई लावलं ग? परत ह्या खोलीत त्याचं नाव नाही काढायचं. नाही आवडत तो माणूस मला. लांब राहायचं त्याच्यापासून, कळलं? सिडने ओरडतच तिला विचारलं. मला हेल्प करतात ते. एकतर ह्या घरी माझं कोणी नाही. तेच एक आहेत ज्यांना माझी थोडीशी तरी काळजी आहे. त्यांच्यासोबत बोलल्यावर मला बरं वाटतं. माझे सगळे प्रॉब्लेम ते असे टिचकी वाजवून सॉल्व्ह करतात. भांडण तुमचं आणि भाईचं आहे ना, मग तुम्ही मला तुमच्या भांडणात खेचणं चुकीचं आहे ना. आणि तसं पण मी कोणासोबत पण बोलू शकते ना. तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. मला भाईंनी सांगितलंय, जर घरी कोणी त्रास दिला तर त्यांना घेऊन त्यांच्याकडे यायला. तुम्ही त्रास दिलात मग मी ती भाईकडे तुमची तक्रार करेल. आद्या घाबरतच सिडला धमकावू लागली. तुला काय वाटतं, मी त्याला घाबरतो? सिडने विचारलं. आद्याने हो म्हणून मान डोलवली. तू वेडी आहे का? सिडने विचारलं. मी खरं बोलल्यावर तुम्ही मला एकच प्रश्न का करता? वेडी असती तर मी इथे बसून असती का? पळून नसती का गेली ह्या घरातून? शहाणी म्हणून ह्या घरात तुम्हाला दिसते ना. आता पुस्तक द्या बघू माझं इथे. आद्या म्हणाली.
तू भाईसोबत न बोलायचं काय घेणार आहेस ते सांग. पुस्तक स्वतःमागे लपवतच सिडने विचारलं. मी काहीच घेणार नाही. मी आता रडायला चालू करणार. आद्या रडवा चेहरा करतच म्हणाली. इमोशनली ब्लॅकमेल पण करता येतं तर तुला? सिडने तिला विचारलं. आद्या एकटक सिडकडे बघत होती. अधूनमधून नाक तिचं फुगत होतं. डोळे पाण्याने भरणार त्याआधीच सिडने तिच्या हातात पुस्तक दिलं. आजपासून मीच तुझ्यासोबत बोलणार नाही. तुला जे करायचं आहे ते कर. तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय तर तुला कळत नाही ती गोष्ट. आणि असं बिहेव करतेस जसं मी काळजीच घेत नाही तुझी. मी खूप मोठा दुश्मन असल्यासारखं तू बोलतेस माझ्याशी. तुझ्यासोबत कोणत्या परिस्थितीत हे लग्न केलं आहे ह्याची तुला काहीच कल्पना नाही. ह्या जबरदस्तीच्या नात्याने थोडी चिडचिड होणारच ना माझी. ह्या लग्नामुळे माझी गर्लफ्रेंड मला कायमचं सोडून गेले म्हणून तर माझी जास्तच चिडचिड होते. तुझ्यासोबत असं काही झालं तर तुझी पण अशीच चिडचिड झाली असती ना. आपलं प्रेम आपल्याला अर्ध्यावर सोडून गेलं तर खूप त्रास होतो. आणि हे सगळं भाईमुळे झालं आहे. त्याला माहिती होतं त्याने असा पळ काढला तर आम्ही ह्यात अडकून जाऊ. मग ध्रुवी आम्हाला सोडून जाईल. सगळं माहिती होतं त्याला, तरी जाणून बुजून केलं आहे हे. सिड भाऊक होतच म्हणाला. कंठ दाटून आलेला त्याचा. डोळ्यातून पाणी येण्याआधी तो तिच्या समोरचा उठला. कपाटातून बॅग बाहेर काढून त्याने त्यातील लॅपटॉप काढून घेतला आणि तो सरळ गॅलरीत जाऊन बसला. तो एवढी चिडचिड का करतोय हे कळल्यावर आद्याला खूप वाईट वाटू लागलं. जेवणाचं ताट घेऊन ती गॅलरीत गेली. प्राणहीन नजरेने सिड लॅपटॉपच्या होम स्क्रीनवरील फोटो बघत बसला होता. ही तुमची गर्लफ्रेंड आहे का? आद्या सिडच्या बाजूला येऊनच बसतच म्हणाली. सिडने लॅपटॉप बंद केला आणि हाताची घाडी घालून तो शांत बसला. माझं ह्या जगात कोणी नाही ना. मग कोणी थोडंसं प्रेम दाखवलं तरी मला ती लोकं आपली वाटतात. मला पटकन माणसं तोडता पण नाही येत. तुमच्याकडे भरपूर जण आहेत म्हणून तुम्ही सहज एखादं नातं तोडू शकता. माझं तसं नाही ना. मला भाई खूप आवडले. मला भाऊ नाही ना. आणि होता तो पण ॲक्सिडेंटमध्येच गेला. त्याचं नाव पण तेच होतं जे भाईचं होतं. आद्या म्हणाली. तसंच सिडने तिच्याकडे पाहिले. तुझा भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला? सिडने विचारलं. फक्त भाऊच नाही, आई, बाबा आणि माझी छोटी बहीण पण. मीच कमनशिबी निघाले, ते वाचले. आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. वेडी आहेस का? असं का बोलतेस? सिड तिला राग दाखवतच म्हणाला. आपल्या माणसांशिवाय ह्या जगात कोणी नसतं. पण त्या लोकांनंतर मला जे जे भेटत गेले ना, मी सगळ्यांना जोडून धरलं. तुम्ही पण चांगलेच आहेत. मी खरंच वेड्यासारखं बोलली मगाशी. सॉरी. आद्या कान धरतच त्याला म्हणाली. इट्स ओके. सिड तिला म्हणाला. असं इट्स ओके नको आहे मला. तुम्ही जेवून इट्स ओके म्हणाला मला तर चालेल. आद्या म्हणाली. मला नको आहे जेवायला. सिडने पुन्हा लॅपटॉप ओपन केला. समोर ध्रुवीचा फोटो बघून लॅपटॉप कुठेतरी फेकून द्यावासा वाटत होता त्याला. मला कधी कधी प्रोजेक्टसाठी लॅपटॉप लागणार तर देणार काय तुम्ही? आद्याने विचारलं. हा माझा स्वतःचा पर्सनल लॅपटॉप आहे. मी जास्त यूज नाही करत. तू ठेवू शकतेस तुझ्याकडे. प्रोफाईल फोटो डिलीट करतच तो म्हणाला. फोटो का डिलीट केला? चांगला तर वाटत होता. आद्या म्हणाली. तू जाऊन तुझा अभ्यास कर ना. सिड तिला म्हणाला. तुम्ही जेवून घ्या मग मी करते. आद्या जेवणाचं ताट सिडसमोर धरतच म्हणाली. नकोय ग मला. का जबरदस्ती करतेस? सिड चिडतच तिला म्हणाला. जेवणावर का राग काढायचा? इथे तुम्हाला जेवायला मिळतंय. मला विचारा ह्या जेवणाची किंमत. कधी कधी तर मामी मला उपाशी पण ठेवायची. दुसऱ्या दिवशी पोटभर नाश्ता द्यायची म्हणा, पण रात्री उपाशी झोपवायची तेव्हा खूप त्रास व्हायचा. झोपच नाही ना लागायची मला. त्यात माझी अभ्यास करण्याची वेळ पण रात्रीची. मग तर काहीच विचारू नका तुम्ही. रिकाम्या पोटी अभ्यासच व्हायचा नाही माझा. त्यावेळेला मी असलं जेवण खूप मिस करायची. आणि तुम्हाला ना किंमतच नाही याची. आता मी एवढं बोलली तरी तुम्ही जेवणार नाही, बरोबर ना? आद्याने विचारलं. जेवतो, पण हे जेवण तूच जेवणार. मी माझ्यासाठी दुसरं ताट आणतो. सिड तिला म्हणाला.
मी 2 ॲपल, 1 केळ आणि 2 बिस्किटचे पुडे संपवले. पोट भरलंय माझं, आद्या म्हणाली. एवढं सगळं कोणत्या पोटात ठेवलं ग तू? सिडने तिला विचारलं. असं का बोलतायत? मला थोडी जास्तच भूक लागलेली ना, आद्या छोटंसं तोंड करतच त्याला म्हणाली. मस्ती करतोय ग, लगेच तोंड पाडून बसायची गरज नाही, सिड तिला म्हणाला. मी पण ॲक्टिंग करत होती, आद्या हसतच म्हणाली. तिच्या बोलण्यावर सिड पण हसू लागला. शिरा तरी खा हा, ताटातून शिऱ्याची वाटी काढून आद्याच्या हातात देतच सिड तिला म्हणाला. ते मी खाईल, मला गोड खूप आवडतं, म्हणत आद्याने सिडच्या हातून शिऱ्याची वाटी काढून घेतली. म्हणूनच एवढी गोड आहेस, सिड पुटपुटला. आद्याने बारीक नजर त्याच्यावर फिरवली. सिडने पण भुवया उडवत तिला काय झालं म्हणून तिला विचारलं. कुणी बनवलाय हा शिरा? आद्याने सिडला विचारलं. का? चांगला नाही झालाय का? सिडने तिला विचारलं. ओके आहे, जेवणाला उगाच नावं नाही ठेवत मी, मला बस झाला. शिऱ्याची वाटी पुन्हा सिडच्या ताटात ठेवतच आद्या त्याला म्हणाली. चांगला तर आहे शिरा, सिडने शिरा चाकून पाहतच म्हटले. तुम्ही माझ्या हातचा शिरा खाल्ला नाही ना, म्हणून असं बोलतायत. उद्या सकाळी नाश्त्याला मी शिराच बनवते, आद्या त्याला म्हणाली. सिड गालातल्या गालात हसू लागला. असं हसताय का गरीबावर? आद्याने त्याला विचारलं. स्वतःची स्तुती स्वतः करून घ्यायची काहींना सवयच असते ना, त्यातली तू एक, म्हणत सिड मोठ्याने हसू लागला. आता तर मी उद्या शिरा बनवून तुम्हाला टेस्ट करायला देतेच, मग बघा, आद्या पुस्तकात डोकं खुपसतच म्हणाली. ते तू कर, पण तू मगाशी बोललीस ते खरंच होतं का? सिडने तिला विचारलं. काय? आद्याने विचारलं. तुझ्या भावाबद्दल ग, सिड म्हणाला. त्याचं नाव पण संग्राम होतं. हे लग्न न करण्यामागे माझं हे पण एक कारण होतं. भावासोबत कोण लग्न करतं? भाईंनी लग्नातून पळ काढला ना, ते एक बरंच झालं. तुम्ही ना ह्या गोष्टीवरून त्यांच्यावरून नका रागू. आणि फक्त गर्लफ्रेंडच सोडून गेली ना तुम्हाला, त्यात एवढं रडण्यासारखं पण काहीच नाही. दुसरी मिळून जाईल. आता मी असं बोलली मग परत मला वेडी बोलाल तुम्ही, हो ना, आद्या म्हणाली. अजून काही बोलू शकतो का? बोलायला सोपं आहे, दुसरी गर्लफ्रेंड मिळेल, पण पहिल्या गर्लफ्रेंडच्या आठवणी थोडी ना विसरता येतात. तू लहान आहेस ना, आणि तुझे विचार तर भरपूरच महान आहेत. तू अभ्यास कर आणि थोडी मोठी हो, सिड तिला म्हणाला. तुम्ही जबरदस्ती ह्या नात्यात अडकलात, पण प्रेम तर तुमचं तुमच्या गर्लफ्रेंडवरच आहे ना. हे तुमच्या गर्लफ्रेंडला माहिती असून ती तुम्हाला सोडून गेली म्हणजे तिचं प्रेम नाही तुमच्यावर. मी प्रेमावर एक कविता केली आहे, ऐकणार काय तुम्ही? आद्याने त्याला विचारलं. तुला कविता पण येते का करता? सिडने चकित होतच तिला विचारलं. फक्त कविताच नाही, मी गाणं पण लिहिते. मी कथ्थक शिकवते ना, तिथे मी स्वतः केलेल्या गाण्यावर नृत्य शिकवते. कथ्थकवरून आठवलं मला, माझे कपडे आणि घुंगरू तर मामाकडेच राहिले. मी उद्या कथ्थक शिकवायला जायचं बोलत होती, काय करू? आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. सिडने घड्याळात पाहिले तर 10 वाजून गेले होते. एव्हाना दुकानं पण बंद झाली असतील. उद्या सकाळी थोडं लवकर निघूयात. तुला कॉलेजमध्ये घालायला नवीन कपडे आणि घरी घालायला सुद्धा नवीन कपडे घेऊयात. हे असे कपडे ह्या घरात घातलेस तर काकीसाहेब नाही तर सगळेच तुला टॉन्ट मारत बसतील, सिड म्हणाला. माझे पैसे संपतील ना मग, आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. मी घेऊन देतो, तुझ्याकडे थोडी ना पैसे मागतोय मी, सिड तिला म्हणाला. नंतर मागितले तर मग, आद्याने मनातील शंका बोलून दाखवली. वेडी आहेस का तू? मी का तुझ्याकडून पैसे मागेल? आता एक पण प्रश्न नको आहे मला, गप्पपणे अभ्यास कर बघू, सिड आद्याला दम देतच म्हणाला. आद्या पुस्तकात डोकं खुपसून बसली.
आध्याला एकटं सोडायला नको म्हणून सीड स्वतःच्याच खोलीत थांबला. तो स्वतःच्या कामात गुंतला आणि आध्या अभ्यासात. साधारण 1च्या दरम्यान दोघांचेही डोळे पेंगू लागले. तुम्ही इथे झोपा, मी खाली झोपते, आध्या त्याला म्हणाली. मी इथेच ठीक आहे, तू झोप. सीड खुर्चीवर पाय पसरून बसतच म्हणाला. अशाने कंबर दुखेल हो, आध्या त्याला म्हणाली. नाही दुखत, तू झोप. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतच तो तिला म्हणाला. आध्याने बेडवर अंग टाकले. क्षणभरातच ती झोपून गेली. पहाटे 4:30 वाजता आध्याला जाग आली. तिने डोळे उघडताच सीडचा चेहरा तिच्या नजरेसमोर होता. त्याला बघून काही क्षण ती घाबरून गेली आणि घाबरतच बेडवर उठून बसली. दोन्ही हात बेडवर पसरून तो झोपला होता. तो असं का झोपला हेच आध्याला कळत नव्हतं. तिने बेडच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बेडची दुसरी बाजू उशांच्या वेड्याने सजली होती. सीडच्या मोबाईलमध्ये अलार्म वाजला. तसं त्याची थोडीशी चुळबुळ तिला जाणवली. झोपेचं सोंग घेऊन ती पटकन बेडवर आडवी झाली. ओ गॉड, माझी मान. अंग झटकतच सीड म्हणाला. आध्याने किंचितशी डोळ्यांची फट उघडली. सीड आजूबाजूला काहीतरी शोधत होता. बाजूलाच असलेली खुर्ची घेऊन त्याने बेडच्या किनारी ठेवली. गॅलरीतून टेबल आणून ते सुद्धा बेडवर ठेवलं. सीडचं काय चालू आहे हेच आध्याला कळत नव्हतं. सीड आपल्याकडे बघतो हे बघताच तिने घट्ट डोळे मिटले. सीड फ्रेश होण्यासाठी आत निघून गेला. तसं आध्या बेडवर उठून बसली. मी पळून जाऊ नये म्हणून हे सगळं चालू आहे का? पण मी जाताना ह्यांना सांगूनच जाईल ना, एवढा पण विश्वास नाही का ह्यांचा? तिने स्वतःच्या मनाला प्रश्न केला. उठलीस तू? सीडने तिला विचारलं. हे सगळं काय आहे? बेडवर स्वतःच्या आजूबाजूला असलेला पसारा बघताच आध्याने त्याला विचारलं. खाली पडशील का काय अशी झोपेत तू? इथे उशी लावली तर बेडच्या त्या किनारीला गेली तू. तिथे उशी लावली तर इथे. रात्री मी झोपायचं सोडून तुलाच बघत बसलेलो, सीड नकळत म्हणाला. आध्या गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. मला बघत बसलेले म्हणजे? तिने प्रश्न केला. तू पडशील म्हणून मला भीती वाटत होती ग. तू ना खालीच झोपत जा. हा बेड तुझ्यासाठी नाही. मी न्यू बेड घेतो. तो साईडला बॉर्डरवाला असतो ना, तो. लहान मुलांसाठी बनलेला ना, तसावाला. तो तुझ्यासाठी बेस्ट राहील, सीड आध्याला चिडवतच म्हणाला. मी उद्यापासून खालीच झोपणार. तुम्हाला उगाच त्रास नको, आध्या बेडवरची खाली उतरतच म्हणाली. बॅगेतून स्वतःसाठीचे कपडे काढून घेत ती आंघोळीला जाणार तोच सीड म्हणाला. मी आहे खाली, दूध गरम करतोय, जिमला जायचंय मला. 1 मिनिट, आध्याने त्याला अडवले. काय झालं? सीडने विचारलं. आध्या खूप वेळ त्याच्याकडे बघतच राहिली. काय झालं? बोलशील पण? सीडने विचारलं. क्रमशः. काय काम असेल आध्याचं? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. धन्यवाद.